हॅलो हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बोल फुटबॉल वरती. आज माझ्यासोबत आहेत स्पोर्ट्स कट्टाच्या या भागात दोन विशेष पाहुणे. एक आपला नेहमीचाच गडी आहे स्पोर्ट्स बिडूचा डॉक्टर गिरीश पाटील, आणि दुसरा गडी आहे शिवम चव्हाण, जो ओळखला जातो 360 किड या नावाने. कोल्हापूरचा गडी आहे. फुटबॉल म्हटलं की अतिशयोक्ती ठरणार नाही की अख्ख्या महाराष्ट्रात जेवढं फुटबॉल फॉलो केलं जातं त्याच्यापेक्षा जास्ती फुटबॉल कोल्हापुरात फॉलो केलं जातं. तर त्या अनुषंगाने आज आपण घेऊन आलेलो आहे शिवमला. शिवम, स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. थँक यू. काय पहिलाच प्रश्न आहे की अख्खं कोल्हापूर आता फुटबॉलमय असेल. मेस्सी आणि रोनाल्डोचे किती बॅनर्स लागलेले तू मोजलेत आतापर्यंत? लक्षात नाही खरं, मी फोटोज काढलेत तर ते भरपूर आहेत. ते फोटो सॉर्ट करायला मला खूप जास्त असं हे होतंय. प्रत्येक गल्लीबोळात कटआउट्स आहेत आणि मेन मेन जे चौक आहेत तिथे तर एकदम मोठे मोठे कटआउट्स आहेत रोनाल्डो आणि मेस्सीचे. ब्राझीलचा पण फॅन बेस तेवढाच आहे. भरपूर म्हणजे ओव्हरऑल सगळ्या टीम्सचेच फ्लॅग्स, कटआउट्स, बॅनर्स आहेत मोठे मोठे, टीमचे फोटोज आहेत. लहान मुलं, एक एक घरचे लोक त्या बारक्यावरच्या छोट्या मुलांना त्या प्लेअरचे जर्सीज घालून खेळवत आहेत. त्याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवा चालू आहे. लोकांनी आपल्या लहान मुलांचे AI जनरेटेड करून त्या त्या टीमचं किट त्यांना हे करून ते फ्लेक्स लावलेत मोठे आपल्या म्हणजे घरांवर. असं फुल क्रेझी सीन्स चालू आहे तिकडं. म्हणजे आणि मी आता मेसी मेसी आणि रोनाल्डो सोडून दुसऱ्या कुठल्या टीमचे आहेत का फ्लेक्स? एम्बापेने. ब्राझील, हा, अच्छा. आहेत आहेत. एम्बाप्पे पण, फ्रान्स, ब्राझील, जर्मनी म्हणू शकतो, स्पेन पण हम्म. तेवढंच आहे. सगळ्या देशांना म्हणजे ओव्हरऑल फुटबॉलच कोल्हापूर हे करत आहे. येस, म्हणजे आता मी बघत होतो की नागालँडमध्ये लोकांनी तिथल्या एका शहरामध्ये ना मोठं एक वर्ल्ड कप ट्रॉफीचं पुतळा किंवा त्याची ट्रॉफी बनवून ठेवलेली आहे, की जेणेकरून नागालँडच्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला वर्ल्ड कप बघायला जाता येणार नाहीये, पण लोकांना वर्ल्ड कपची ट्रॉफी दिसते कशी ते बघायचा तरी अनुभव घेता यावा, त्यासाठी आम्ही वर्ल्ड कपची ट्रॉफी बनवली आहे. तसं कोल्हापुरात काय बनवून ठेवलंय लोकांनी? मेसी आणि रोनाल्डो बनवलाय. कुठे मोठा, बनवलाय? एकदम मोठा. मिरजकर टिकटी करून आमच्या इकडे एरिया आहे, म्हणजे चौक आहे तो. तिथं सगळ्यात मोठा मेसीचा कटआउट आहे कोल्हापूर मधला. बहुतेक मी हा, म्हणतोय इंडिया मधलाच असू शकतोय, मला नाही माहिती. आणि बिंदू चौक करून एक चौक आहे, तिथं आहे रोनाल्डोचा. बेस्ट. म्हणजे आपल्याकडे जशी गणपती मंडळांना हा, आरास असते, फुल लाइटिंग आहे ना. म्हणजे मला सांगा, फुल कोल्हापूरमध्ये फुल. आणखीन आणखीन माहोल काय तो सांग ना. म्हणजे पुण्यात वगैरे असं काही अनुभवता येत नाही, ते कोल्हापुरातच हे करतात. म्हणजे मध्ये मला माझ्या एका ओडिशावाल्या मित्रांनी फोटो पाठवला, रील पाठवलं, कुठलं तरी जुनं नॅशनल चॅम्पियनशिप झाली होती का, सतेज चषक झाला होता त्याचं, की अख्खं स्टेडियम भरलंय. आता स्क्रीनिंग वगैरे होत आहेत काही काय होतंय? प्रत्येक तालीम मंडळ हा एक कुठली तरी टीम घेऊन सपोर्ट करत आहे. आमच्या इकडे पाटाकडील तालीम मंडळ करून आहे, जे की हा, PTM म्हणून हे ओळखतात त्या क्लबला. करेक्ट. तर ते फुल ब्राझील समर्थक आहेत. त्या गल्लीमध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला फुल येल्लो आणि ब्लू ह्याच कलरचे फ्लॅग्स, एक एक घरं पण रंगवली आहेत. अ, त्या त्या टीमची जर मॅच आहे तर पहाटे मोठ्या स्क्रीन्सवर स्क्रीनिंग चालू आहे मॅचेसचं. लोक रात्रभर जागून ते मॅचेस बघायला येतात त्या चौकात पूर्ण गर्दी करून. मी आत्ताच एक बेस्ट. BBC मराठीची डॉक्युमेंटरी काय 4 मिनिटाची क्लिप बघितली त्यांनी, कोल्हापूर आणि कोल्हापूरचं फुटबॉल विषयीच. आत्ताच सकाळीच मी बघितली. त्याच्यात मला वाटतं त्यांनी पाटागरची तालीम मंडळाचं ते ऑफिस किंवा जी बिल्डिंग असेल ना, त्याचा एक हा, फोटो दाखवलाय. त्याच्यावरती मला वाटतं पेलेचं हे आहे. होय, बरोबर ना? हा, म्हणजे पेले बरोबर फुटबॉल खेळताना दिसतोय. मी बरोबर. माझी एक आठवण सांगेन कोल्हापूरची, की मी 2004-05 साली 12वी आणि त्यानंतर थोड्या काळासाठी कोल्हापूरमध्ये होतो. आणि तेव्हा ना मला क्लिअरली आठवतंय की दसरा चौकात भलं मोठं एक होर्डिंग लागलेलं. आणि तुमचे आत्ताचे जे खास, मला एक्झॅक्ट आठवत नाही, कदाचित संभाजीराजे किंवा मालोजीराजे यापैकी एक कोणीतरी फुल किट घालून फुटबॉल खेळताना असं ते मोठं होर्डिंग लागलेलं. आणि तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की फुटबॉल, क्रिकेट सोडून दुसऱ्या कुठल्या तरी खेळाची एवढी क्रेज आपल्या महाराष्ट्रात एखाद्या शहरात असू शकते. भारी. येस, म्हणजे आता तो पाटागडची तालीम मंडळ म्हटला त्यावेळी मी नॉर्थ ईस्ट युनायटेड FC मध्ये ज्यावेळी काम करायचो त्यावेळी आमचा एक खेळाडू, तो एक पाटागडची तालीम मंडळचा खेळाडू आहे, आदित्य कल्लोळी म्हणून स्ट्रायकर आहे.
त्याचा एक हम्म, व्हिडिओ मी हम्म. बघितला होता की त्यांनी विनिंग गोल केल्यानंतर आपल्याला जुने क्रिकेटचा सीन जसं आठवतात ना की खेळाडू स्टंप घेऊन पळायला लागला कारण अख्खं क्राऊड आलंय, तसं अख्खं क्राऊड मैदानात आलेलं आहे आणि लोकांना उचलून घेतलेलं आहे. तर म्हणजे तू मला आता मगाशी गप्पा मारताना म्हणत होतास की तू अर्जेंटिनाचा समर्थक आहेस. म्हणजे तू पाटाकडच्या तालीम मंडळाकडे जाताना पूर्ण जॅकेट बिकेट सगळं घालून जाणार ना की नाही, कारण रायव्हलरी नाही, बेकार असते. हा, रायव्हलरी तरी भरपूर आहे, बट एकंदरीत त्या त्या एरियामध्ये पण आपण म्हणजे एवढी पण नाही आहे रायव्हलरी. रायव्हलरी आहे मेन म्हणजे क्रिस्टियानो आणि मेसी या दोघांमध्ये. मेस्सीवर कोल्हापुरी करून एक आमच्या इकडे ग्रुप आहे ज्यांचं ऑफिशियल इंस्टाग्राम आहे, हा. आणि पहिल्यांदा रोनाल्डोचा कटआउट लागला आणि हम्म. बरोबर नेक्स्ट डे का बरोबर त्याच्या 2 दिवसांनी डबल गर्दी, डबल क्रेज आणि त्याच्यापेक्षा कदाचित थोडासा मोठा कटआउट. एकदम क्रेझी माहोल. जेवढं ऑडियन्स रोनाल्डोच्या कटआउटला लावायला होतं, त्याच्यापेक्षा जास्त ते मेसीच्या कटआउटला आहे. ते पूर्ण कटआउट ते लोकं पेस्ट करतायत कुठल्यातरी गल्लीत. वरती ड्रोन सगळे फ्लाय करत आहेत आणि ते सगळे लोकं असे मुंगी-मुंगी एवढे दिसत आहेत आणि हे सगळे लोकं ते मेसीचं कटआउट असं ते घेऊन येत आहेत वरती. एकदम मूव्ही झालेलं ते. अरे क्रेझी कमाल. सीन्स. म्हणजे केरळला तोडीस तोड आहे म्हणजे. आता फाईटला केरळामध्ये फाईट आहे. बेस्ट, कारण केरळामध्ये लोकांनी कॅनॉज मध्ये आणि ह्याच्यामध्ये जर लावलेले आहेत मेस्सी नेमारचे पोस्टर, त्याच्यापेक्षा आपलं कोल्हापुरी जाणका वेगळाच असतो ना. ऑब्व्हियसली. बेस्ट. पीटीएमची जी बिल्डिंग आहे, जी बीबीसी मध्ये डॉक्युमेंटरीमध्ये बघितली म्हणताय तुम्ही, त्याच बिल्डिंगच्या साईडला एक वरती जिना आहे. तिथं पूर्ण हँड पेंटिंग करून प्लेयर्सचे असे मोठे मोठे पेंट्स केलेत. पहिले सुनील छेत्रीचंच आहे, नंतर हळूहळू करत रोनाल्डो, नेमार, मॅराडोना, पेले असे सगळ्यांचे हँड पेंटिंग, आणि असे नाही की छोटे छोटे आहेत, ते पूर्ण 5-5, 6-6 फुटांचे आहेत. अरे पूर्ण जबरदस्त. वॉल सगळ्या भरून टाकल्यात त्यांनी. जबरदस्त. आणि मग अर्जेंटिनाची पहिली मॅच कुठं बघितली परवा? घरी. मी तरी घरी बघितली, मी नाही बाहेर गेलो. पण असे ऐक हा स्क्रीनिंग्स वगैरे होतात का चौकात हा, मोठा हे? अच्छा. होतात हम्म. होतात. ब्राझीलच्या मॅचेसला तरी आता चालू आहेत स्क्रीनिंग. बालगोपाल तरुण मंडळ करून आहे आमच्याकडे, तिथं पण चालू आहेत. भरपूर ठिकाणी आहेत, आणि जेव्हा आता जसं जसं टुर्नामेंट पुढं जाईल तेव्हा तर अजून क्रेझी माहोल होणार. आणि इफ आत्ता परत अर्जेंटिनाने जर वर्ल्ड कप घेतला, माईक ड्रॉप फक्त न्यूज चॅनल उघडून बघायचे आहेत. बस बस. तू अर्जेंटिनाने जिंकला तर माईक ड्रॉप म्हटलास तर ना मला आठवलं की मी 18 मध्ये वर्ल्ड कप बघायला गेलो होतो रशियाला, जे कव्हर करायला गेलो होतो त्यावेळी मला तारीख कारण इथे लक्षात आहे. तारखांच्या बाबतीत थोडंसं माझं नशीब चांगलं आहे. 16 जूनला मॅच बघितली होती अर्जेंटिना वर्सेस आइसलंड. अग्वेरोने गोल केला होता, मेस्सीने पेनल्टी मिस केली होती. त्यानंतर 3 दिवसांनी 20 जूनला मॅच होती पोर्तुगाल मोरोक्को. रोनाल्डोनी गोल केला होता. बाकी मॅच मध्ये काय केलं हा प्रश्नचिन्ह होतं, पण 21 तारखेला मॅच होती परत अर्जेंटिना क्रोएशिया, जी क्रोएशिया 3-0 जिंकले होते. कमालीची मजा आली होती. म्हणजे ऑरा वेगळा आहे रे त्या दोघांचा. काहीच्या काही ऑरा आहे त्या दोघांचा, म्हणजे अर्थच नाही त्याला. जबरदस्त. ठीक पण आहे. परवाच्या मॅच नंतर तुझं काय म्हणणं आहे? हॅट्रिक मारली भावाने. हॅट्रिक मध्ये मी खुश आहे. आम्हाला वाटलेलं की पोर्तुगालचा खेळाडू स्टार प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डो काहीतरी जलवा दाखवेल, खरं साहेबांच्या पायाला काही बॉल लागली. पण मित्राचा तुला मला फोन आला. वाटलेलं का, तुला हा, वाटलेलं मेसी 3 गोल करेल असं वाटलेलं का? आणि तिन्हीच्या तिन्ही फील्ड गोल करेल? काही आयडिया नव्हती. पहिला गोल बसल्यानंतर लिटरली झोप उडली. डोळे पूर्ण असे 90 मिनिटं मी पूर्ण बसलोय लॅपटॉपच्या समोर. क्रेझी क्रेझी, एकदम क्रेझी. पारणं फेडलं. पैसे फिटले. पैसे फिटले. सबस्क्रिप्शन बरं, वसूल झालं. सबस्क्रिप्शन वसूल. अजून एक प्रश्न आहे. आनंद कुठल्या गोष्टीचा जास्त झाला? मेसीच्या 3 गोलचा झाला की रोनाल्डोने काहीच केलं नाही काल त्याचा झाला, ते सांग. दोन्ही गोष्टींचा आहे. दोन्ही गोष्टींचा आहे. खरं रोनाल्डोनं काय केलं नाही ह्याचं जास्त आहे. म्हणजे त्या खेळाडूशी माझं काही हे नाही आहे, रायव्हलरी किंवा वाकडं नाही आहे किंवा त्या देशाशी आहे, बट त्या समर्थकांशी आहे.
ए बाबा